रामकृष्ण. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविराणगं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. श्रीकृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अधिक मासानिमित्त चालू असलेली अधिक मास महात्म्य कथा आणि या अधिक मास महात्म्य कथेचा आजचा हा अध्याय 8. आपल्याला माहिती आहे, सूत ऋषी धर्मचर्चेमध्ये सर्व ऋषीमुनींना अधिक मासाचं महत्त्व सांगतात, जे व्यासमुनींनी पद्मपुराणामध्ये वर्णन केलं. भगवान विष्णू नारायण माता लक्ष्मीला जी कथा सांगतात तीच कथा आपण बघतो आहोत. आज या कथेचा 8वा अध्याय आपल्यासमोर येतोय. माता लक्ष्मी विष्णू भगवंताला अनेक प्रश्न विचारतात. विष्णू भगवान उत्तर देतात. अधिक मासातील अनेक व्रत वैकल्य विधींचं महत्व सांगतात. त्यात दान आलं, तप आलं, तुमचं वस्त्रदान आलं, अन्नदान आलं, गोदान आलं, नाही का, दीपदान आलं, दीपपूजन आलं, ह्या सर्व गोष्टी आल्यात. लक्ष्मी माता म्हणते, भगवंता आपण जे सांगताय ना ते मला खूप मनापासून पटते. मानवाच्या कल्याणासाठी हे सर्व करणं, पुण्यपदरी प्राप्त करून घेण्यासाठी ही एक मोठी पर्वणी आहे अधिक मासाची, हे मला पटलं. पण नारायणा, माझी एक शंका आहे. मला एक प्रश्न पडतो की तुम्ही सांगितलं की अधिक मासामध्ये सकाळी स्नान केलं पाहिजे, थंड पाण्याने स्नान केलं पाहिजे, गंगेवर स्नान केलं पाहिजे. पण एखादा माणूस अशक्त आहे, एखादा माणूस बिमार आहे, एखादा माणूस रोगी आहे, एखाद्याला चालणं शक्य नाही, एखाद्याला थंडी सहन होत नाही, त्याला काय मग पुण्य मिळणार नाही? त्याच्यासाठी दुसरा उपाय नाही? बरं ठीक आहे, तुम्ही दानाचं सांगितलं. अहो, त्याला एक वेळ स्वतः खायची व्यवस्था नाही, त्याने दान कुठं करावं भगवंता? तुम्ही गोमातेचं दान सांगितलं. कुठून आणावी गोमाता? अहो, गोमाता जर त्याच्या घरी असती तर त्याला नसतं का दूध मिळालं प्यायला? मग तो स्वतः जर आपला 2 वेळचा उपजीविका करू शकत नाही, असा माणूस काय दान करेल भगवंता? आणि मग असा दान न करू शकणारा, विधीनं स्नान संध्या विधी न करू शकणारा, शरीरानं क्षीण झालेला, मग याच्यासाठी काही उपाय आहे का? असं जेव्हा माता लक्ष्मीने भगवान विष्णूला विचारलं तेव्हा भगवंतानी सांगितलं, लक्ष्मी मातेला म्हणतात भगवान लक्ष्मी, काळजी करण्याचं कारण नाही. तुमच्याजवळ पैसा नाही, तुमच्या अंगात शक्ती नाही तरीही चालेल, परंतु बसल्या बसल्या, झोपल्या झोपल्या जरी, शय्येवर पडलेल्या असताना जरी तुम्ही जर नामचिंतन केलं, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, किंवा नारायण नारायण विठ्ठल विठ्ठल, राधे कृष्ण गोपाल कृष्ण, श्रीराम जय राम जय जय राम, ओम नमो भगवते वासुदेवाय, कुठल्याही नामाचा जर जप केला, नामचिंतन केलं, तर याच्या एवढं पुण्य कशातही नाही. आणि ते जर अधिक मासात आपल्या हातून घडलं तर मग पुण्याची गणना कोण करी? माऊली म्हणतात तसं. अर्थात या अध्यायामध्ये आपल्या भगवंतानी लक्ष्मी मातेला नामचिंतनाचा महत्व सांगितलं. तसं आपल्याला माहिती आहे, आपल्या सर्वच संतांनी नामचिंतनाचं महत्व सांगितलं. तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नाथराय, सर्व संत आपल्याला नामचिंतनाचं महत्व किती आहे हे सर्व संतांनी सांगत असताना अनेक प्रमाण आपण बरेचदा बघून गेलो. नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, आहे की नाही आपलं प्रमाण?
तुकाराम महाराज म्हणतात याच्यापेक्षा नामचिंतनापेक्षा दुसरं सोपं साधन कुठलंही नाही. तुका म्हणे आहे सोपे सर्वाहुनी. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेत असे. जो शहाणा आहे ना तो नामचिंतनाच्या मार्गाने लागेल. अनेक ठिकाणी नामचिंतनाचं महात्म्य आलं. महाराज तर म्हणतात नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भली, कपिकुळ उधरिले मुक्त केले राक्षसा, नाम चांगलेच. नामचिंतनाचं महात्म्य अनेक ठिकाणी अनेक अभंगामध्ये आलं. तुकोबारा म्हणतात काय महाराज आता किती प्रमाणात सांगू. एक गावे आम्ही विठोबाचे नाम. अनेक नामाच्या संदर्भाने नामचिंतनाच्या बाबतीत मग तुकोबारा उगीच म्हणतात का सदा नाम घोष करू हरी कथा. नामचिंतना एवढं नामाशिवाय दुसरं कुठलंही साधन नाही. नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे. मी का सांगतोय भगवान विष्णू भगवान मा लक्ष्मीला सांगता लक्ष्मी घाबरण्याचं कारण नाही. तुमच्याजवळ पैसे नाहीत, तुमच्या अंगात शक्ती नाही, अधिक मासाला पुण्य व्हावं, पुण्य मिळावं असं वाटते, मोक्ष प्राप्ती व्हावी असं वाटते, ऐहिक सुखाची प्राप्ती व्हावी, पारलौकिक सुखाची प्राप्ती व्हावी असं वाटते ना. मग काही नाही बसल्या जाग्यावर म्हणजे झोपून आम्ही झोपल्यावर सुद्धा नाथमाराजाचा अभंग माहिती नाही का आपल्याला. हरी बोला देता हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करता हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह त्यागांती हरी बोला जनी, हरी बोला विजनी, एका जनादनी हरी बोला. कुठे कसं काय काहीच त्या ठिकाणी बंधन नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काय सांगावं महाराज. नामचिंतनाला कुठेही त्या ठिकाणी बंधन नाही. कधीही कुठेही कुठल्याही स्थितीत नामचिंतन करू शकतो. म्हणून भगवान म्हणतात लक्ष्मी घाबरण्याचं कारण नाही. अधिक मासामध्ये नामचिंतन करा, पुण्यच पुण्य प्राप्त होईल. भगवान म्हणाले लक्ष्मी तुला एक गोष्ट सांगू का, कथा सांगू. लक्ष्मी माता म्हणतात भगवंता नक्कीच मला ऐकायला आवडेल. भगवान कथा सांगतात. भगवान म्हणतात लक्ष्मी नर्मदा काठी भुसूर नावाच्या एका गावामध्ये सावित्री नावाची एक सात्विक स्त्री आपल्या पतीसोबत राहत होती. ब्राह्मण दाम्पत्य होतं. खूप धार्मिक शीलवान पतीची भक्त असणारी ही पतिव्रता भगवत चिंतन अखंड भगवत चिंतन करायची महाराज. सदैव सदैव जसं मी सांगितलं ना उठता बसता हरी बोला गाता, हरी बोला खाता, तशी ती सावित्री सदैव भगवंताचं चिंतन करायची. पण त्या उलट तिचा नवरा मात्र लक्ष्मीचा भक्त होता. लक्ष्मीचा भक्त म्हणजे धनाचा भक्त. कंजूस होता हो. 1 रुपया खर्च करायचा नाही. बायकोला वर्षाची 2 लुगडे आणली ना ती 2 वर्ष पूर्वा म्हणायचं. बरं पैसा कमी का नाही, खूप कमाई, खूप पैसा मिळवला, 7 रांजण धनानं भरून ठेवले, पण तरीही 1 रुपया खर्च करायची इच्छा नाही आणि मरमर कष्ट करायची तयारी. सावित्रीने 1-2दा समजवण्याचा प्रयत्न केला का हो एवढा आपण कमावतो, थोडं कधी दान धर्म लोकांना जेवण अन्नदान वगैरे करायचं का. म्हणे नाही आपल्याला धनसंचय करायचा आहे. असंच एक दिवस तो बाहेरगावी काही कामानिमित्त गेला. तेवढ्यात बाजूच्या गावचे ग्रामाधिकारी घरी आले आणि विचारतात का हो महाराज कुठे आहेत. म्हणजे ते तर बाहेरगावी गेले काही कामानिमित्त. बरोबर असू द्या, आल्यानंतर त्यांना सांगा आमच्या गावच्या प्रमुखांनी ब्राह्मण भोजन ठेवलं आहे, ब्राह्मण दक्षिणा आज द्यायची आहे, त्यांना दुपारी बोलावलं. ठीक आहे, तो निघून गेला ग्रामाधिकारी. आणि हा सावित्रीचा नवरा दुपारचे 11-11:30 वाजले महाराज घरी आला. घामानी लपलपलेला, थकलेला. आल्या घरी बसला. बायकोनी पाणी दिलं आणि विचारलं का हो जेवायला बसता का. तू नाही जेवण करून घ्या, मग तुम्हाला जायचं आहे. काय झालं. नाही म्हणे बाजूच्या ग्रामाधिकारी आले होते, त्यांनी तिथे ब्राह्मण भोजन आहे, जेवायला बोलावलं आहे, दक्षिणा मिळणार आहे, तुम्हाला बोलावलं आहे, पण मी सांगितलं तुम्ही बाहेर गावी गेले. असं दक्षिणा आणि जेवण आहे, मी इथे थांबणार नाही. अहो पाणी तरी प्या.
चहा तरी करून देतो, दूध तरी देतो, जेवत काहीतरी खा ना. पण तो म्हणतो नाही नाही, मला गेलं पाहिजे, ही संधी आहे, लवकर पोचलं पाहिजे. तो तसाच उठला महाराज. काही खाल्लं नाही, काही पिलं नाही, तसाच निघाला आणि त्या दुसऱ्या गावाच्या दिशेने जायला निघाला. सावित्री बोलली, हो थांबा थांबा, कमीत कमी पाणी तरी न्या. सावित्रीने पाण्याची झारी भरून दिली, म्हणजे पाण्याची बॉटल वगैरे भरून दिली. पाण्याच्या बॉटलऐवजी सावित्रीला असं वाटलं पाणी भरल्यापेक्षा दूध भरून द्यावं, जेणेकरून हा कमीत कमी भूक लागली तर त्याची क्षुधाही शांत होईल, तहानही भागेल. सावित्रीने दुधानं झारी भरून दिली. तो चालता झाला गावाकडे. 1-2 कोस काय गाव असेल. रस्त्यात खूप थकला महाराज. झाडाखाली बसावं, झाड नाही. कुठेतरी एक मोठं वारूळ दिसलं. वारुळाच्या सावलीखाली जाऊन बसला, वारुळाच्या बाजूला बसला आणि तहान लागली म्हणून बायकोनं दिलेली झारी तोंडाला लावली. पाहतो, एक घोट पिल्यानंतर लक्षात आलं, अरे हे तर दूध आहे, पाणी नाही. बायकोला शिव्या द्यायला लागला, ही नासाडी करते, ही धनाचा नाश करते, हिला पाणी द्यायला सांगितलं, पाण्याच्या ऐवजीने दूध दिलं, दूध खर्ची घातलं, माझ्या धनाचा नाश करते, बायकोला शिव्या द्यायला लागला. आणि रागाच्या भरात ती झारीतलं दूध त्यांनी त्या वारुळावरती टाकलं. वारुळामध्ये मोठा भुजंग होता. भुजंग त्यावेळेला भुजंग बाहेर तोंड काढून पाहतो तर भुजंगाला ही तहान लागलेली असणार महाराज. भुजंग सुद्धा उन्हाने तापलेला होता म्हणून वारुळात जाऊन बसला. त्यांनी ते दूध पिला, शांत झाला आणि वारुळातून भुजंग बाहेर आला आणि मनुष्य रूपाने, मनुष्यवाणीने बोलतोय, का रे कोण तू? वा, मी प्रसन्न झालो, तू मला दूध पाजलं, तू माझी क्षुधा शांत केली, तू माझी तहान मागवली. वा, माग काय मागायचं ते. ब्राह्मण घाबरला, म्हणतो हा काय प्रकार आहे, हा साप आहे आणि मनुष्यवाणीने बोलतो. त्यांनी सांगितलं, मी शेष आहे, शेष, माग काय मागायचं ते. त्यांनी सांगितलं, अहो हे माझं काही नाही, माझ्या बायकोनी मला दूध दिलं आणि ते दूध मी रागाच्या भरात न पिता इथे वारुळात टाकलं, ते तुम्ही पिलं, तिने दूध दिलं होतं नजर चुकीने. शेष म्हणतो, मला माहिती आहे तुझी बायको सत्यवान आहे, तुझी बायको सत्वशील आहे, तुझी बायको माझ्या स्वामीची भक्त आहे. माझा स्वामी म्हणजे शेषशाही भगवान विष्णू नारायणाची भक्त आहे महाराज. नामचिंतन करते, अखंड नामचिंतन करते. जा आता काही तिकडे दुसऱ्या गावाला जाऊ नको, त्या राजाकडे जाऊ नको, तिथल्या प्रमुखाकडे जाऊ नको, पैशासाठी जास्त धावधाव करू नको, तुझ्याजवळ कमी धन नाही, घरी जा, पुण्यवान बायको मिळाली आहे, भाग्यवान आहेस तू, धनाचा वाटप कर, सहस्र ब्राह्मणाला भोजन दे, जा घरी, तुझं धन कधी कमी होणार नाही. ब्राह्मण तसाच घरी आला. सावित्रीला घडलेली कथा सांगितली, गावात गेला, ब्राह्मणांना बोलावलं, ब्राह्मण भोजन दिलं, दक्षिणा दिली. महाराज खरं सांगू, सावित्री नामधारक होती, नामचिंतन करत होती म्हणून नवराही बदलला, धन सुद्धा मिळालं आणि सरते शेवटी भगवंताने दोघांनाही मोक्ष पदापर्यंत नेलं. का सांगतो आहे? नर्मदे काठच्या भुसूर गावच्या सावित्रीची घटना, सावित्रीची गोष्ट या अध्यायामध्ये, या 8व्या अध्यायामध्ये आली. भगवंताने ती लक्ष्मी मातेला सांगितली महाराज. आणि तुम्हाला सांगू, अशा अनेक कथा आहेत. वाल्या कोळ्याची कथा आहे, आपल्या अजामेळाची कथा आहे. त्या अधिक मासाशी रिलेटेड जरी नसल्या तरी नामचिंतनाचं महात्म्य सांगणाऱ्या जरूर आहेत. आपल्याला माहिती आहे ना, ब्रह्म त्या राशी पातके अपार, वाल्मिकी किंकर वंद्य केला, अजामेळ तरला महाराज, गणिका तरली, मर्त्य समय एकदाच नावाला तोंडात तरी उद्धार झाला. नामचिंतनाचं खूप महत्व आहे आणि त्यातल्या त्यात अधिक मासामध्ये नामचिंतन जर केलं, फक्त जप जरी केला, रामकृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, तर तुम्हाला काहीही करायची आवश्यकता नाही. म्हणून नामचिंतन करूया, अधिक मासामध्ये भगवंताचं नामस्मरण करूया. आजचा हा अधिक मास महात्म्य कथेचा 8वा अध्याय इथे संपला. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये 9व्या अध्यायाचं चिंतन करण्यासाठी, 9व्या अध्यायाची कथा बघण्यासाठी. तोपर्यंत आपणा सर्वांना रामकृष्ण हरी. नामचिंतनाचं महत्व खूप आहे म्हणून आपण बघत असाल, आपण रोज कथा झाल्यानंतर त्या ठिकाणी नामचिंतन करतो. माझंही नामचिंतन करावंच लागेल. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव,
हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव पुंडलिक वरद हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय श्री कृष्ण भगवान की जय।